मंडळी, आज जग म्हणतं की भारत अंतराळात महासत्ता झालाय. हो, हे 100% खरं आहे. पण तुम्हाला माहित आहे का, या यशाची पहिली ठिणगी इंदिरा गांधीजींच्या त्या कठीण काळात पडली होती. इंदिरा गांधींनी शास्त्रज्ञावर विश्वास दाखवला नसता तर इस्रोला खास निधी भेटला नसता आणि कदाचित आज नासाच्या शर्यतीत आपण खूप मागे असतो. इंदिरा गांधींनी केवळ इस्रोला निधी दिला नाही, तर राकेश शर्माच्या रूपानं भारताला पहिलं अंतराळवीर स्वप्न दिलं. आणि याच काळात भारतानं PSLV विकसित केलं, जे आजच्या चंद्रयान मंगळयान विजयाचा पाया आहे. हे सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com. 4 ऑक्टोबर 1957 रोजी सोव्हिएत युनियनने स्पुतनिक हा जगातील पहिला उपग्रह सोडला आणि अवकाशात जाण्याचे दरवाजे उघडले. या घटनेने भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई प्रभावित झाले. त्यांनी भारत सरकारला पटवून दिलं की भारतासारख्या विकसनशील देशालाही अंतराळ संशोधनाची गरज आहे. परिणामी 1962 मध्ये पंडित नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली इन्कोस्पार या समितीची स्थापना झाली. पुढे या समितीचे रूपांतर इस्रोमध्ये झाले. इस्रोची स्थापना झाली खरी, पण आपल्याकडे स्वतःचं रॉकेट सोडण्याचे मोठे केंद्र नव्हते. केरळमधील थुंबा येथे एका छोट्या चर्चमध्ये पहिले कार्यालय सुरू झाले. तिथले शास्त्रज्ञ सायकलवर रॉकेटचे भाग वाहून न्यायचे. हे चित्र पाहून संपूर्ण जग आपल्याला हसत होतं. बड्या देशांना वाटत होतं, हा गरिबांचा देश अंतराळात काय करणार. हा काळ भारतासाठी अत्यंत कठीण होता. 1971चे युद्ध, त्यानंतर पडलेला मोठा दुष्काळ आणि वाढलेली महागाई यामुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. अशा वेळी लोकांना खायला अन्न नाही आणि तुम्ही अंतराळात पैसे उडवताय, अशी टीका इंदिरा गांधीवर आणि शास्त्रज्ञांवर प्रचंड प्रमाणात होत होती. त्यातच भारताने पोखरण येथे पहिली अणु चाचणी केली. या एका निर्णयामुळे अमेरिका आणि इतर पाश्चात्य देश भारतावर संतापले होते. त्यांनी भारतावर अनेक निर्बंध लादले. यामुळे अंतराळ संशोधनासाठी लागणारी महत्त्वाचे सुटे भाग आणि तंत्रज्ञान भारताला मिळणं बंद झालं. निर्बंध लागल्यावर आणि जगाने दारी बंद केल्यावर इंदिरा गांधी घाबरल्या नाही, तर त्यांनी आत्मनिर्भरतेची खरी पायाभरणी केली. 1972 साली इंदिरा गांधींनी अधिवेशनात एक मोठा निर्णय घेतला. स्पेस कमिशन आणि डिपार्टमेंट ऑफ स्पेसची स्थापना केली आणि ते थेट आपल्या नियंत्रणाखाली घेतली. त्या काळात इस्रोचे बजेट कोटींच्या घरात नेण्यात आली, पण हा निधी मंजूर करणं सोपं नव्हतं. अधिवेशनात आणि अमेरिका सारख्या देशाकडून त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधींनी संसदेत ठामपणे सांगितले होते, भारत हे तंत्रज्ञान कोणाशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर देशाच्या विकासासाठी वापरत आहे. त्यांनी शास्त्रज्ञांना स्पष्ट सांगितले, जगाकडून तंत्रज्ञान मिळत नसेल तर आपण ते स्वतः तयार करू. कारण इंदिरा गांधींना माहित होतं, भारताला पूर्णपणे स्वतःच्या पायावर उभं राहण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यांनी शास्त्रज्ञांना पूर्णपणे पाठबळ दिलं आणि यानंतर डॉक्टर U.R. राव यांच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट बनवायला सुरुवात केली. जेव्हा हा उपग्रह तयार झाला तेव्हा त्याला नाव काय द्यायचं हा प्रश्न होता. शास्त्रज्ञांनी 3 नावं सुचवली होती: आर्यभट्ट, मैत्री आणि जवाहर. इंदिरा गांधींनी क्षणाचाही विलंब न लावता आर्यभट्ट हे नाव निवडले. त्यांना जगाला हे दाखवून द्यायचे होते की भारत हा शून्याचा शोध लावणाऱ्या महान गणित तज्ञाचा वारसदार आहे आणि आता तो पुन्हा विज्ञानात विश्वगुरू होणार आहे. याच काळात आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्र उभारणीचे काम जोरात सुरू होते, जे आज भारताचे मुख्य प्रक्षेपण केंद्र आहे. जेव्हा आर्यभट्ट उपग्रह अवकाशात सोडायचा होता तेव्हा तो अवकाशात सोडण्यासाठी आपल्याकडे स्वतःचे शक्तिशाली रॉकेट म्हणजे प्रक्षेपक नव्हते. त्या काळात अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजे रशिया यांचे वर्चस्व होते. तेव्हा अमेरिकेने पाठ फिरवल्यावर इंदिरा गांधीजींनी रशियाशी असलेल्या राजनैतिक संबंधांचा वापर केला. 1972 मध्ये भारत आणि सोव्हिएत युनियन दरम्यान एक ऐतिहासिक करार झाला. रशियाने भारताचा उपग्रह विनामूल्य अवकाशात सोडण्याचे मान्य केले. त्या बदल्यात भारताने रशियाला आपल्या जमिनीवरील अंतराळ स्थानके वापरण्याची परवानगी दिली. या एका निर्णयामुळे भारताचे कोट्यवधी रुपये वाचले होते. भारतात बनवलेला 360 किलोचा आर्यभट्ट रशियाच्या भूमीवरून अवकाशात झेपावला. जरी हा उपग्रह रशियन रॉकेटने सोडला असला तरी त्यातील संपूर्ण तंत्रज्ञान, सेन्सर आणि डिझाईन भारतीय शास्त्रज्ञांचे होते. यामुळेच भारताने जगाला सिद्ध करून दाखवलं, आम्ही हायटेक उपग्रह बनवू शकतो. विशेष म्हणजे इंदिरा गांधींनी उपग्रह बनवण्यासाठी निधी देताना शास्त्रज्ञांना एकच गोष्ट सांगितली होती: याचा फायदा देशाच्या शेवटच्या माणसाला झाला पाहिजे. त्यामुळेच आपण भास्कर आणि ॲपल सारखे उपग्रह बनवले. यामुळे भारतात पहिल्यांदा टीव्हीवर कार्यक्रम दिसू लागले, हवामानाचा अंदाज वर्तवणं शक्य झालं आणि टेलिफोनचे जाळे विणण्यास मदत झाली. पुढे 1980च्या दशकाच्या सुरुवातीला इंदिरा गांधींना जागतिक स्तरावर भारताची शक्ती अजून सिद्ध करायची होती. पण भारताकडे स्वतःचं रॉकेट नव्हतं जे माणसाला अवकाशात नेईल. पण तेव्हा इंदिरा गांधींची रशियाशी असलेली जुनी मैत्री कामाला आली. त्यांनी रशियाला चक्क भारताचा माणूस अंतराळात नेण्यास भाग पाडलं. विशेष म्हणजे यासाठी भारताला कोणतेही मोठे आर्थिक मूल्य मोजावे लागले नाही. ही इंदिरा गांधींच्या परराष्ट्र धोरणाची मोठी जीत होती. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला जेव्हा विंग कमांडर राकेश शर्मा अवकाशात झेपावली. भारत हा अवकाशात माणूस पाठवणारा जगातील 14वा देश ठरला. राकेश शर्मा 7 दिवस 21 तास आणि 40 मिनिटं अंतराळात होती. अवकाशात असताना इंदिरा गांधींनी राकेश शर्माशी थेट संवाद साधला. त्यांनी विचारले, वरून आपला भारत कसा दिसतोय? त्यावर राकेश शर्मांनी दिलेले उत्तर आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करून आहे.
ते म्हणाले, मी कोणती शंका न घेता सांगू शकतो, सारे जहां से अच्छा. हे वाक्य केवळ भावनिक नव्हतं, तर त्या काळात भारताचा विरोध करणाऱ्या अमेरिकेसारख्या देशांना दिलेली ती एक चपराक होती. राकेश शर्मांच्या त्या ऐतिहासिक अंतराळ प्रवासानंतर भारताचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता. पण इंदिरा गांधींना माहित होतं, दुसऱ्यांच्या रॉकेटवर बसून अंतराळात जाणं ही गर्वाची गोष्ट असली तरी स्वतःच्या बळावर अंतराळात जाणं हे सत्याचं आणि विज्ञानाचं खरं लक्ष नाही. याच गरजेतून 1978 मध्ये PSLVच्या रॉकेटच्या नियोजनाला सुरुवात झाली. त्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि इस्रोच्या टीमला या प्रकल्पासाठी पूर्ण ताकद दिली. त्यांना माहित होतं की जोपर्यंत भारत स्वतःचे जड उपग्रह स्वतःच्या रॉकेटने सोडत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं अंतराळ महासत्ता होऊ शकणार नाही. पण त्या काळी पाश्चात्य देशांनी भारताला प्रगत तंत्रज्ञान देण्यास साफ नकार दिला. पण इंदिरा गांधींनी शास्त्रज्ञांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं, काही झालं तरी आपण मागे हटायचं नाही. त्यांनी इस्रोच्या बजेटमध्ये कपात होऊ दिली नाही आणि लाल फितीच्या कारभारांचा अडथळा शास्त्रज्ञांच्या कामात येऊ दिला नाही. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. ज्या नेत्याने इस्रोला लहान मुलाप्रमाणे जपलं होतं, तो आधार अचानक हरपला. इंदिरा गांधींच्या निधनानंतर भारताचे नेतृत्व राजीव गांधी यांच्याकडे आलं. त्यांनी आपल्या मातोश्रीच्या विज्ञानाप्रती असलेली ओढ कायम ठेवली. इंदिरा गांधींच्या काळात सुरू झालेली उपग्रहांची मालिका राजीव गांधींच्या काळात खऱ्या अर्थाने विस्तारली. यामुळेच भारतात दूरदर्शनची जाळी पसरली आणि हवामानाचा अंदाज अचूक मिळू शकला. 1990च्या दशकात जेव्हा नरसिंह राव आणि पुढे अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले, याच काळात भारतानं PSLV विकसित केलं. हे रॉकेट भारतासाठी गेम चेंजर ठरलं. आज जे आपण चंद्रयान, मंगलयान किंवा एकाच वेळी 104 उपग्रहांची सोडण्याचे विक्रम ऐकतो, ते याच PSLV मुळे शक्य झाले. पण याच काळात इस्रोला जाणीव झाली की जर आपल्याला खूप जड उपग्रह अवकाशात सोडायचे असतील तर आपल्याला क्रायोजेनिक इंजिन तंत्रज्ञानाची गरज आहे. तेव्हा भारताने हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी रशियाशी करार केला. पण अमेरिकेला ही भारताची प्रगती खुपली. 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने पोखरण येथे अणुचाचणी केली. यानंतर अमेरिकेने भारतावर कडक आर्थिक आणि तांत्रिक निर्बंध लादले. इस्रोला लागणारे अनेक सुटे भाग आणि सॉफ्टवेअर मिळणे बंद झाले. पण वाजपेयींनी शास्त्रज्ञांना धीर दिला. त्यांनी जय जवान जय किसान मध्ये जय विज्ञान हा शब्द जोडला. 15 ऑगस्ट 2003 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांनी लाल किल्ल्यावर एक ऐतिहासिक घोषणा केली, भारत आता केवळ पृथ्वीची प्रदक्षिणा घालणार नाही, तर आपण चंद्रावर जाणार. त्यांनी या मोहिमेचे नाव चंद्रयान असे ठेवले. इंदिरा गांधींनी सुरू केलेल्या अंतराळ प्रवासाला आता एका नव्या ग्रहाचे वेध लागले होते. याच काळात इस्रोने GSLV रॉकेटवर काम पूर्ण केलं. ज्या तंत्रज्ञानासाठी जगानं आपल्याला अडवलं होतं, ते स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन भारतीय शास्त्रज्ञांनी तयार करून दाखवले. यामुळे भारत आता जड उपग्रह सोडण्यासाठी कोणावरही अवलंबून राहिला नाही. 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तेव्हा भारताच्या अंतराळ प्रवासाने एक नव्या आणि अत्यंत वेगवान युगात प्रवेश केला. इंदिरा गांधीजींनी जो स्वावलंबनाचा पाया रचला होता, जगातील कोणत्याही देशाला पहिल्या प्रयत्नात मंगळावर पोहोचता आले नव्हते, पण भारताने ते करून दाखवलं. 15 फेब्रुवारी 2017 रोजी इस्रोच्या PSLV रॉकेटनं एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात सोडून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रशियाच्या 37 उपग्रहांचा विक्रम मोडीत काढत भारतानं सिद्ध केलं, आपण कमी खर्चात आणि अचूकपणे जगाचे उपग्रह सोडू शकतो. यामुळे इस्रो ही जगातील सर्वात मोठी कमर्शियल लॉन्च सर्व्हिस देणारी संस्था बनली. तर मंडळी, आज जेव्हा आपण अभिमानाने म्हणतो की भारत अंतराळात महासत्ता झाला आहे, तेव्हा हे विसरून चालणार नाही की या यशाची पहिली ठिणगी इंदिरा गांधीजींनी त्या कठीण काळात पेटवली होती. आजकाल सोशल मीडियावर किंवा चर्चेत अनेकदा एकच प्रश्न विचारला जातो, गेल्या 40 ते 50 वर्षात या देशात नेमकं काय झालं? तर मंडळी, त्याचं उत्तर आज आपल्या डोक्यावर फिरणाऱ्या उपग्रहामध्ये आणि चंद्रावर उमटलेल्या त्या भारताच्या पाऊल खुणांमध्ये आहे. तर तुम्हाला काय वाटतं, जर त्या कठीण काळात इंदिरा गांधींनी जगाच्या दबावापुढे झुकून इस्रोचा निधी रोखला असता, तर आज भारत चंद्रावर पोहोचू शकला असता का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.